नहीं ना उसने संजय सावकर ने खोदा किया, क्यों खोदा? क्यों खोदा उसने? खोदा खड़ा क्यों किया? उसका मालूम नहीं क्या 14 मिनट चल रही करके? हाँ, उसका मालूम नहीं क्या? साथ में है काय टेंशन नहीं भाऊ उससे माफी मांगने को लगाओ पहले। अरे हाँ नाही त्याला माफी मागायला लावा। त्याने रोड कसं काय उद्घाटन केलं तर रस्ता चालू करा, तो रस्ता चालू करा। त्यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनी हे काम बंद केलेलं आहे आता आणि आपला रस्ता चालू काय केलं त्याच्यासाठी उपोषण करायला वेगळं नाही, मी आंदोलन रस्ता आपण सर्वांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भुसावळ शहरामध्ये सुशोभीकरण सुरू आहे। त्याच पद्धतीने आम्ही सर्व नगर परिषद सर्व कर्मचाऱ्यांना हेही सांगितलेलं आहे की भुसावळ शहरामध्ये एकही रस्ता फुटता कामा नये किंवा खराब होता कामा नये। परंतु या ठिकाणी आज सकाळी आम्ही बघतो तर यावल नाका जवळील रोड हे JCBनं पूर्ण काम सुरू होतं। आम्ही बोलल्यानंतरही या ठिकाणी रोडाचं काम सुरू होत आहे। हा उद्देश काय समजला नाही आम्हाला। सर्वप्रथम तर या लोकांना समजायला पाहिजे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ शहरामधून विविध ठिकाणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निघत असतात। कोणताही त्रास जयंतीमध्ये व्हायला नको या गोष्टीचं गांभीर्य धरून या शासकीय लोकांनी काम करायला पाहिजे होतं। परंतु या ठिकाणी असं दिसून येत आहे शासनाच्या माध्यमातून की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी गांभीर्य दिसत नाही। जर का रोडावरून ते गाडी निघत असले, खड्डे खुड्डे असले त्या ठिकाणी विटंबना होण्याची शक्यता असते। परंतु या ठिकाणी टोटल दिसत आहे विटंबना, हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतच नाही हा विषय दिसत आहे। या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता की केवढा मोठा रोड या ठिकाणी खोदणं सुरू आहे। त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं होतं की यावल नाक्यापासून ऑलरेडी आम्ही लेखी स्वरूपामध्ये परमिशन घेतलेली आहे की यावल नाक्यापासून महात्मा गांधी पुतळ्यापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही सुशोभीकरण करणार। या ठिकाणी भव्य दिव्य आम्ही लाइटिंग लावणार आहे। भुसावळ शहर सजवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहे। परंतु या ठिकाणी आपण सर्वांना माहितीच असेल की यानुसार या ठिकाणी आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारचं काम सुरू होत नाही। हे जर का मी या ठेकेदाराच्या व्यक्तीला विचारलं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये वर्क ऑर्डर भेटली होती, मग आताच का काम करायचं होतं? ज्या वेळेस भेटली होती त्यावेळेस काम करायचं होतं आणि त्यावेळेस आम्हाला रोड क्लिअर करून द्यायचा होता। परंतु या ठिकाणी या लोकांनी प्लॅनिंगनुसार या ठिकाणी सर्वप्रथम आमदार संजय सावकारे आम्ही आमदार संजय सावकारेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। संजय सावकारेचं आम्ही या ठिकाणी भीम अनुयायी जाहीरपणे जाहीर निषेध करतो। त्यांना सर्वांना माहिती आहे की या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या निघत असतात आणि तो आचारसंहितेमध्ये येऊन या ठिकाणी कामाचं उद्घाटन करून चाललेलं आहे। या कामाचं आज उद्घाटन करून गेलेलं आहे। अशाच पद्धतीचं काम हा संजय सावकारे करत असतो आणि त्याच्या दल्ले लोकांनी त्यांचे दल्ले लोक हे जे लोक आहेत ते त्याच्या घरचे लोक आहेत। जोगेश पाटील त्याचा घरचा व्यक्ती, रात्रंदिवस सोबत दिसणारा व्यक्ती, त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला या लोकांनी। या संजय सावकारेने त्याची लेंडी येतो। तर सर्वप्रथम संजय सावकारे तुला आव्हान आहे, परत भीम अनुयायाच्या तू नादी लागू नको। तुला वारंवार मी आव्हान दिलेलं आहे, लक्षात ठेव। जर का असे रिकामे काम केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ या ठिकाणी मीडिया समोर सांगत आहे। माझ्यावरती गुन्हाही दाखल केला तर काही फरक पडणार नाही, मला बाबासाहेब आंबेडकरपेक्षा कोणी मोठं नाही। तू जर का परत असे रिकामे काम केले तर तुला साडी घालल्याशिवाय हा मर्दाचा पट्टा राहणार, लक्षात ठेव। बांगड्या घालल्याशिवाय हा पट्टा राहणार नाही। कामं तू सोड, असे कामं तू करू नको। येणाऱ्या विधानसभेमध्ये तुला तुझी जागा दाखवणार, लक्षात ठेव। यासारखं जर का तू परत काम केलं या ठिकाणी भीम अनुयायाचं तू मन दुखवलेलं आहे। रोडाचं काम चालू केलेलं आहे, तुला 14 एप्रिल नंतर काम करता आलं असतं, परंतु तू मुद्दामून या ठिकाणी रोडाचं काम केल्या कारणास तर आम्ही तुझा जाहीर निषेध करतो।
हे जे काम सुरू झालं आहे तर याची वर्क ऑर्डर ॲक्च्युली याची असावी, म्हणजे आता याच्याबद्दल फार डिटेलमध्ये मला सांगता येणार नाही कामाबद्दल कसं सुरू केलं, पण एक अपेक्षित असं ज्या लोकांच्या भावना आहेत की साधारणतः 14 एप्रिलच्या आता मिरवणूक आहेत आणि नंतर रामनवमीसुद्धा आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युली हा रस्ता बंद करणं तसं लॉजिकली जर पाहिलं पार्किंग दृष्ट्या तर ते योग्य नव्हतं. या बाबतीत कसे आदेश झाले काही माहिती नाही त्याच्याबद्दल, पण थोडंसं 8 दिवस थांबून त्यांना काही फरक पडत नाही. हे त्यांचं म्हणजे लोकांची जनभावना जरी बरोबर असतील तरी आज जे त्यांनी केलेलं आहे, ज्या प्रकारचं आंदोलन केलेलं आहे ते निश्चितच समर्थन करण्यायोग्य नाही आहे. त्यांनी साधारणतः एक म्हणजे मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निगोशिएशन करून ह्या सगळ्या गोष्टी डिस्पोज करणे किंवा त्या आमची मदत घेणे, प्रशासनाची मदत घेणे हे करून आपण हे काम मार्गी लावता असतं. पण त्यांनी गणेश सपकाळे यांनी जे ट्रकच्या खाली जाऊन जो प्रकार केलेला आहे, ट्रकच्या खाली जाऊन रस्ता रोको साधारणतः 15-20 मिनटापर्यंत रस्ता पण रोखला गेलेला आहे आणि त्यांनी ट्रकच्या खाली जाऊन एक जो प्रकार केलेला आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत अतिशय बेकायदेशीर आहेत. अशा प्रकारचं आंदोलन निश्चितच समर्थन करता येणार नाही. तर याच्यावर आता आम्ही आमच्या वरिष्ठांशी याच्याबद्दल बोलणार आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही नक्कीच करू.